आराध्य देवता आणि रसिक श्रोत्यांना विनम्र नमस्कार करू. बघा, श्रीदेव महापुरुष मंदिर वर्धापन दिन दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहामध्ये थाटामाटा श्री सत्यनारायण महापूजा याही वर्षी करत आहेत. आणि त्यानिमित्त ते भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी आणि मायबाप श्रोत्यांचे मनोरंजन करण्यासाठी डबलवारी भजनाचा जंगी सामना इथे आयोजित केलाय. त्यानिमित्त मी स्वतः गोवा मकरंद मोडक गाव बोरनवे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग आणि आज मला पकवास सत्कार करतायत ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत पकवास वादक योगेश सामंत यांचे पट्टशिष्य मनीष निकट आणि आज मला तबला साथ करतायत ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत तबला वादक देवगड तालुक्यातील शान परममित्र आमचे ओंकारजी लुबदे आणि माझे कोरस मंडळी. त्याचप्रमाणे प्रतिस्पर्धी म्हणून बुवा आजी आम्हाला लाभले आहेत. ते खरोखरच कमी वयामध्ये एक त्यांनी आपला ठसा उठवला. ते आमचे सन्माननीय बुवा लक्ष्मीजी गोसावी बुवा लिंग पावनादेवी प्राथमिक भजन मंडळ आणि ते कणकवली त्यांनी पकवास करतायत. याच गावचे रत्न त्रिलोक सन्मान्य उत्कृष्ट पकवासक भूषणजी गाडी. त्याचप्रमाणे त्यांना तबला साथ करतायत ते सन्मान्य तबलापटू ओंकारजी गावकर आणि त्यांची कोरस मंडळी. बघा, या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी ते आम्हाला आयोजित केल्याबद्दल प्रथमतः श्री महापुरुष मंदिर बेणे रामगड यांचे आभार मानतोय. बघा मंडळी, डबलवारी म्हटल्यावर नामवंत भजनी बुवा पकवास होतात ज्येष्ठ नाट्यकर्मी या ठिकाणी उपस्थित असतात. त्यांमध्ये बघा सन्मान्य बुवा आमचे परममित्र सदानंद मेस्त्री बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमचे परममित्र बुवा रघु गावकर बुवा, त्याचप्रमाणे रुपेश चौकीकर बुवा, महेंद्र मोडक बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच या इथून जुने बुवामध्ये नामदेव घाडी. त्याचप्रमाणे इथे बघा आपल्यातून निघून गेले ते कैलासवासी दत्तू बुवा घाडी, कैलासवासी काशीराम चिकमडे. त्याचप्रमाणे सदानंद वाघ, सुनील हरी सय्यदे. त्याचप्रमाणे आमचे परममित्र इथले पकवासक मनीषी घाडी. तसेच बघा या ठिकाणी या वारीसाठी आज युट्यूब चॅनल वाले या ठिकाणी उपस्थित सन्मान्य आम्हाला आमचे मार्गदर्शक वर्ल्ड ऑफ कोकण या चॅनलचे मालक रासमजी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमचे परममित्र कला कोकण यश या चॅनलचे मालक यश चव्हाण आणि नाथब्रह्म चॅनलचे मालक मंदारजी मोडक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे आभार मानतोय. माझे ग्रामदेवता आई मोराई देवीच्या नतमस्तक होऊन गोवांच्या ग्रामदेवतेला नमस्कार करून तुम्हाला जमलेल्या सर्वांच्या ग्रामदेवतेला नमस्कार करून सर्वांच्या आई वडिलांचे आशीर्वाद घेऊन या ठिकाणी आमचे मार्गदर्शक गोवांचे वडील उत्कर्ष गोसावी बुवा त्यांचे देखील आशीर्वाद घेऊन माझ्या गुरुजनांचे आशीर्वाद घेऊन महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून उत्कृष्ट देवताचे आराध्य करून डबलवारीच्या पहिल्या पुढे सुरुवात करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र.
जठा विभूती कोटी चंदनाची जटा विभूती कोटी चंदनाची जठा विभूती कोटी चंदनाची जटा विभूती कोटी चंदनाची कपालमाला प्रीत गौतमीची कपालमाला प्रीत गौतमीची कपालमाला प्रीत गौतमीची कपालमाला प्रीत गौतमीची पंजानना विश्व निवांतकारी पंचानना विश्व निवांतकारी पंजानना विश्व निवांतकारी पंचानना विश्व निवांतकारी तुझवीन शंभो मज कोणतारी तुझवीन शंभो मज कोणतारी तुझवीन शंभो मज कोणतारी तुझवीन शंभो मज कोणतारी कुंडली गवरदा माझी लेवल द्या ज्ञानदेव पंढरीनाथ भक्तिरसातून जनमानसांसमोर नतमस्तक होणे म्हणजे भजन. दुःखाचा विसर पाडायला लावणारी शक्ती म्हणजे भजन. प्रत्येक जण बुवा आपापल्या पद्धतीने सांगत असतो भजनाची व्याख्या. भ म्हणजे भजावा, ज म्हणजे जपावा, न म्हणजे नमावा. आपल्या स्वप्नील गोसाई बुवांनी सुरुवातीलाच अतिशय सुंदर म्हणजे अध्यात्म आणि आपल्या भजनाची त्यांनी नोटेशन, प्रार्थना आणि रूपवली उत्कृष्ट सादर केली आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. बघा मंडळी, तुम्हाला कधी भगवंत सांगत नाही की की माझ्यापाशी येताना तू साखर, पेढे, नारळ घेऊन ये. भगवंत काय सांगतो की तुझ्यापाशी जो अहंकार आहे, तुला गर्व झालाय, माझ्यासारखा गाणारा बुवा कोण नाही, माझ्यासारखा अध्यात्म सांगणारा बुवा कोण नाही, तो तुझ्यापाशी गर्व आहे, तो माझ्या चरणापाशी आणून ठेव. खैचो देव तुमका सांगणार नाही. बघा एक दिवशी पंडितांका पण असंच गर्व झालो. ज्ञानदेव महाराज जेव्हा चाललेले होते रस्त्याने आपल्या भावंडांसोबत, त्यावेळी ते वेद म्हणत होते, त्यांच्या मुखात वेद चालू होते आणि पंडितांनी त्यांना अडवलं आणि बोलले की तुला वेद म्हणण्याचा अधिकार नाही आहे. आणि त्यांच्या मुखावरती त्या पंडितांनी हात धरला आणि जर त्यांनी सांगितलं, पंडितांनी ज्ञानदेव महाराजांना, की तुमच्यात जर एवढी हिंमत असेल तर तुमच्या बाजूला जो रेडा आहे त्याच्या मुखातून तू वेद वाचून दाखव. मग ज्ञानेश्वर महाराजांनी, ज्ञानदेव महाराज कोणते लिहून घेतलं, ज्ञानेश्वर महाराज, मग ज्ञानेश्वर महाराजांनी त्या रेड्याच्या डोक्यावरती हात ठेवला आणि साक्षात तो रेडा वेद बोलला आणि शेवटी पंडितांना त्या ज्ञानेश्वर महाराजांची माफी मागावी लागली. म्हणजे हाय कोण मोठं नाही. मग अशाही प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने सांगितलं. बुवानी सांगितलं की कृष्ण ओळखायला कठीण आहे, राम ओळखायला सोपा आहे. कसं बुवा तू माका सांगा. तुम्ही राम ओळखा. जेव्हा राम लग्न नवीनच त्यांचा झाला तेव्हा त्यांना 14 वर्षाचो त्या कौशल्य मातेन वनवास भोगूच लागलो. आणि मंडळी
राम एकनिष्ठ होता, त्याच्यानंतर एक पत्नी, आणि जे युद्ध केलं ते एकाच बाणाने केलं, म्हणजे फक्त बाणानेच केलं. मग राम ओळखू सोपं कसो आणि कृष्ण कठीण कसो, ह्या मी म्हणतोय. मगाचपासून थंय म्हाका ती साऊंड लावच्या अगोदर सांगतात बुवान उशीर झाला पेटूक घ्यावा, उशीर झालो तो म्हाका मंडळी करता, पण हे ना गुलामान काय करूचा, रूपाचो अभंग घेतल्यान ध्यानाचो अभंग आपल्याक कळता ना. आपण आता हय नारदाची गादी दिली आहे त्याचो काय वापर घेऊ काय हो, आता तुमका घेऊ सुटलो, ह्याच्या अगोदर कधी घ्यास तुम्ही आमच्यासोबत कार्यक्रम असताना. बघा चिडताय कोण, एक तर होलेजेनमुळे आम्हाला घाम फुटतो आहे. एसी नको ह्यांका एसी द्यावा, मुंबईचे बहुत ते आमका काय नाही, आमका व्हाळी येतलं पाणी नाव घातलंच तरी आम्ही घातलो. हा या ठिकाणी बघा आमचे परममित्र विष्णू मोडक यांच्याकडून नाखवा करण्यासाठी 200 रुपयाचं बक्षीस आलंय. आता तू मोडक म्हटल्यावर तू म्हणशील काय त्यांना देऊन ठेवलं ना, देऊन ठेवण्याचं काय नाही ना, एक सांगते तू रे विषय असं काय बोला नको तू. बाकी तुझं भजन चांगला, सगळा चांगला, आणि कमी वयामध्ये त्यांनी भरपूर प्रगती केली आहे. मगाशी बोलले बुवा की 40 बाऱ्या फक्त माझ्या झाल्या आणि बुवांच्या 5 ते 600 काही नाही झाले. बाबांनी सांगा, बाबांसाठी एकदा जोरदार टाळ्या पुण्यश्रवाचा, कारण त्यांचं वय जवळजवळ 70च्या घरात आहे तरी ते हरिनामामध्ये बसतायत, अजून सेवा करतायत. पुण्य आबा तुमचा. हां काय म्हणता. आणि आज वैशिष्ट्य वैशिष्ट्य आज मोठं बघून आता कार्यक्रम झाले मे महिन्यात, त्याच्यात हे दोघजण बसावी ते नसायचे. आज तुमची वारी असल्यामुळे पाहुण्याचं आदर करू गेले ते. होय होय पेटवतोय जरा ह्या घेतं, नाही तर मग काय तुम्हीच म्हणता लबाडा, अशी परिस्थिती. आणि आज आम्हाला पण क्लेश करायचा नाही आहे. बुवा बोलले की आज बारी वेगळे रंग देणार, होय फक्त शेवटपर्यंत बेसरी बुवा बघित राहा, कोण चिडता आणि कोण हा पेटवता, तुम्ही फक्त माचीच घेऊन हय पेटवतोय. आणि युट्यूबवाल्यांचे मगाशी आभार मानलो, फक्त जाताना तुला एकच सांगतोय मी, हॅलो आवाज येत नाही बघा तिकडे, त्यांच्यासाठी स्पेशल एक मान ठेवतो. असं नको, म्हणजे ते आपलेच आहेत सगळे. युट्यूबवाल्यांचे मगाशी तू आभार मानलो, फक्त एकच माझी विनंती आहे, बारी शूट झाल्यानंतर फक्त सांगायचं नाही घ्यायच्या युट्यूबवाल्या की बाबा माझा टाकू नको त्याचा टाक. म्हणजे कसा माहिती आहे काय 50 ते 60 किलोमीटरवरून पण येतात युट्यूबवाले, आणि त्यांचं नंतर इथे येऊन नका हे सांगणार बारी माझी बारी टाकायची नाही, त्यांना पण ते मनाला त्यांच्या भावतं लागतं. आमची शब्दशैली थोडी बदलली आहे, बाकी काही विषय नाही. आणि आम्ही तिकडे बाऱ्या आमच्या तिकडे लांब असतात त्याच्यामुळे तुम्हाला दिसत नाही. नेदरलँड फोकलँड तिकडे म्हणजे इकडे लांब, स्कॉटलँडला पण मगाशी तिथे गेल्यावरती समाधान वाटलं. पहिलं प्रथम तिकडे आम्ही दिल्लीमध्ये गेलो, तिथे वर्तुळामध्ये काढलंय बघा, बरोबर की नाही. त्याच्यानंतर पुढे गेल्यावरती मद्रासमध्ये गेल्यासारखं वाटलं. दादांना मी ओढून घेतलं, तुम्ही मद्रासमध्ये कधी चाललाय, महाराष्ट्रामध्ये या. त्याच्यानंतर पुढे गेल्यावरती कोलकाता. फक्त तुम्ही एक काढू काय होतास की आपल्या महाराष्ट्राचं नाव कुठे तरी ती काढू काय होतास. पुढच्या वर्षी महाराष्ट्राचं नाव थई येऊ काय 4 क्रमांक, कारण जे आपण असो. आज बघा छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आपल्या त्या मंदिरावरचा कळस आणि आपल्या दारासमोरची तुळस आपल्याला दिसली नसते. एकदाच्या छत्रपती शिवाजी महाराज, त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराज, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण आज बघा एक असा दिवस आहे की छत्रपती संभाजी महाराज आज यांची जयंती आहे. तुझ्या बुवा तू सांगा शकलंच नाही, तो एक तो ध्यानाचा अभंग म्हणण्यापेक्षा ह्या काहीतरी त्यांच्यावर सांगलं असतं ना तर जरा चांगला वाटला असता मला. कारण तुम्ही सिनियर बुवा आमच्यापेक्षा, नाही म्हटलं तरी 10-15 वर्ष कार्यक्रम करतात, 200 नाही म्हटलं तरी 4-5 हजाराच्या वर कार्यक्रम झाले म्हणजे काहीतरी तुम्ही वेगळं वेगळं दिलं पाहिजे. कारण तुमच्याकडनं अपेक्षा अध्यात्माची. गुंडू बुवांनंतर यांचा नंबर अध्यात्म एकदम सुंदरच सांगतो. एखाद्या चांगला तर का चांगलाच म्हणणार, बो पण बोलले चांगला तर चांगलाच म्हणायचं. आणि मिक्सरवाल्यांका मग काही सांगितलं नाही का तुम्ही काय त्या तकडे बघून घ्यावा, त्याच्यात बटणं जास्त असल्यामुळे आम्हाला काय कळत नाही. हां नाही खरं आता बाकी काय टेन्शन नाही, बारी पेटली फक्त सकाळ तगत पेटली, फक्त तुम्ही ते सकाळ तगत राहा, नाही तर तुम्ही माणसात बारी पेटवशाल मी घरात जातो इथं जमाचा नाही. बुवा फक्त इकडे बघा, इकडे लुक ॲट मी,
ही शाळा सुताराची आहे आणि ह्या राजकारणा ना तर लोके बोन जाय फक्त लक्षात ठेवा. आता भेटतली बारी काही टेन्शनच नाही. बाकी वेळ झाला हे तुमका माहिती होता रूपाचं ध्यानाचं बघ किती उगाच डबल घेतला घेऊ गयो नाही म्हणत नाही मी पण त्याला काहीतरी मर्यादा असता ते पब्लिक कडनं ओरड मारतो. बाकी दिसतात बरे चिकणे नाही खरोखर असा तर असा मग कोणतरी मनात जवळजवळ 50-60 वर्ष आहे कायला बाकी काय नाही. नोटेशन घेतोय बोनने आमच्या 16 मात्रा घेतली आणि पण 16 मात्राच घेणार पण पुढे काय कुठे धावतली होती ते आपल्याला काय माहित नाही. ते जरा तुमका माहित असलं तर सांगा. या त्रिताल हॅलो माझी तर लेवल याच्यापेक्षा मॉनिटर
हरी जय जय राम जय राम क्या बात आहे पेटवलेत बघ आता सांगते मी म्हणजे ओळख तुम्हाला करून देतोय मी म्हणजे अंपायर होते ते एकीकडे आणि त्यांच्यावडा बुवा एकदा बारीक करून बघा म्हणजे मनाला एकदम समाधान वाटेल तुम्हाला चालेल चालेल आमच्या कार्यक्रम तुम्ही दोघांनी करा ना बाकी टेन्शन नाही काय आणि पेटव की नाही तर तू अध्यात्म सांगले तर लोक ऐकायची नाही बघ आज महिला वर्गांची उपस्थिती किती आहे बघ एकदा महिला वर्गासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा कारण सरकारने खरोखरच महिला वर्गांसाठी 1,500 रुपये लागू केलेत पण लागू केल्याने परत हडेच्या बाप्यांच्या खिशातले त्यांच्यात काय म्हटलंच तरी एक 20,000 तरी अधिक केवायसी करा ना तुम्ही पण नाही म्हणता आता 1,500 देतात तर आपल्या केवायसी करू हरकत नाही हो 50 विषय बरोबर हां परममित्र आमचे बुवा सन्मान्य रुपेशजी चौकीकरांच्याकडून माझ्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आलंय तसेच आमचे पक्वादोदक मनीषजी निकम आणि टाक्या तबलावादक ओमकारजी लब्धे यांच्यासाठी दोघांसाठी 200 रुपयाचं बक्षीस आलंय स्वीकार करतो धन्यवाद त्याच्यामुळे कसा 1,500 केला ना आता बंद झाले ते तो विषय नाही तर करतो आपण ती केवायसी करून आपण सगळं घेऊ काय सगळं आपल्या दारात घ्यायचं नाही पण सरकारसाठी एकच सांगा जशी लाडकी बहीण योजना काढलात तशी सध्याची महिला सुरक्षित कशी राहावी त्याच्यावर त्यांनी बघू काय कारण हल्लीचे प्रकार बघा तुम्ही बलात्कार वगैरे वाढत चालले आहेत पुण्यामध्येच हल्ली 4 वर्षाच्या मुलीवरती ते 65 वर्षाच्या नराधमाने बलात्कार केला ही लाज्यास्पद व्यक्ती आहे गोष्ट आहे त्याच्यासाठी सरकारने हा नियम घेतला पाहिजे 1,500 नाही दिले तर ह्या सांगा शिका कारण छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज जर असते तर आज ही परिस्थिती इली नसती तू काय सांगत नाही मी म्हणजे आता काय परिस्थिती हाती फटाकरेला होतं ना जरा सांभाळून लाव मग अशी अडेली मी म्हटलं आमका तुम्ही पेटवू सांगतात म्हटलं आमकाच पेटवून घेऊन जायचं वगैरे मग हे काय होत नाही होय काय म्हणजे थोडं आम्हाला पण आता येऊ लागलं आहे कारण सुरुवातीला तुझ्यावरती बाऱ्या करायचा त्यावेळेला आम्हाला असं भाषाशैली आमची तेवढी स्ट्रॉंग नव्हती कारण ह्यांच्या बरोबर बसून भाषाशैली आमची चांगली झाली आहे कारण खरोखरच पहिली वारी त्यांनी राजापूरला केलेली तेव्हा त्यांचं वय होतं 18 आणि आता खरोखरच व्यक्तिमत्व चांगलं आहे ते दोस्ती तुली राजा माणूस आहे त्याच्यासाठी एकदा जोरदार परत एकदा टाळ्या वाजवा फक्त तू बोला की घाबरा नको अजिबात काही टेन्शन घ्यायचं नाही मी बोलते आता ह्या बोलते तर काय चिताराने खेळतं की बोलतायच आहे मी आणि काय बोला काय बोललं म्हणजे हे आता मग अशी काय मुकानी होत आहे का मी तसं हुशार राहतो मी गाणं म्हटलंय त्या दिवशी माझ्याबरोबर इल्लो घराकडे म्हटलं ते गाणं म्हणून दाखवलंय स्वप्नील ह्या गाणं ऐक कसं वाटतं बघ सखी मंद झाल्या तारका एवढंच गाणं ऐकलंय बुवा थांब तू या तू म्हणा नको आता ह्याचा गाणं ना ह्याच गाणं मी म्हणतोय माझ्या पाठापुरा मग काय सांगले मग तू थांब पेटूला घापकन मला खाली उतरल्या आणि सुरुवात केल्यानं मती मंद झाल्या तारका अशी परिस्थिती आहे ऐकान घेणार नाही हो माणूस असा हुशार पण ऐकान घेणार नाही आपल्या ताच खरा करणार आणि बाहेर भेटून घेणार खोटा नाटा दुसरा काहीतरी सांगत पण अध्यात्म चांगला सांगत बाकी काय वाद नाही रुपावली घेतोय गजराच्या माध्यमातून मनोरंजन होणं काहीतरी एक तर बारीला उशीर पण झालाय आणि त्याच्यात तुका समजत नाही ते रूपाचा ध्यानाचा अभंग नसतो मग ते दिवशी असाच झाला ह्यो पाहुण्यांकडे गेलो आणि त्यांना विचारता जेवलो बिवलो आणि विचारता आजी उशाक काय हा काय विचारल्यान त्यांना 2-3 वेळा विचारल्या मग आजी घरात गेली काय हो एका सांगलात काय उशाक काय नाही आता
रडाक लागली हो विचारता उशाक काय काय हो नाही हो पाहुण्यान उशाक काय नाही 4-5 वर्ष झाली उशाक काय म्हणजे काय येत नाही रुपवली घेतोय बोन एवढा आपला गायन नाही आपण थोडाफार आम्ही त्यांच्या पाठनं चलतलो पेटूक या तू पेटूक का थंडीत राहा नको कारण स्वप्नील गोसावी म्हटल्यानंतर एक धगधगता निकर आहे फक्त त्या काय विजवचा काम मीच करतोय सुंदर ते ध्यान आ आ घरी 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 तेरे मेरे बीच में कैसा है ये बंधन अनजान कैसा है ये झगड़ा कार्यक्रम आम्हाला असतात कुठेतरी त्याच्यामुळे आवाज थोडा बसलाय सांभाळून घ्या हे रेग्युलर कार्यक्रम करणारे भाऊ आहेत ते सुंदर ते ध्यान फक्त वाजवताना दक्षता घ्यायची कारण ते छोटं असल्यामुळे मंडळी खाली जाऊ नये कारण वाद्य तसं उचलून हे करतंय सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान